स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरतीचा आजचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. काल देखील जर म्हटलं तर 3 शिफ्टमध्ये पेपर झाले होते मित्रांनो. तर त्याचं आणि आजचं स्वरूप काय आहे, कोणकोणत्या टॉपिक होती, कसे प्रश्न विचारले गेले होते, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. त्यासोबतच जीकेचे सुद्धा आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत, ते सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण त्यांची स्पष्टीकरणासोबत उत्तर जाणून घेणार आहोत. कालची जर म्हटलं तर आपल्याकडे 15 ते 20 प्रश्न आले होते जीके वरती. त्यांचं सर्व स्पष्टीकरण चॅनलवरती मी तुम्हाला दिलेलंच आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा, कालचे जे 3 शिफ्टमध्ये पेपर झाले आणि आजचा जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालाय, त्यानंतर 2 ते 3 विद्यार्थ्यांशी कॉलवरती SMS वरती बोलणं झालंय. तर त्याप्रमाणे जर विचार केला तर कालचा आणि आजचा जर म्हटलं तर 90% अभ्यासक्रम सारखाच आहे. ज्या टॉपिक वरती तुम्हाला काल प्रश्न विचारले गेले होते, त्याच टॉपिक वरती आज देखील प्रश्न विचारले गेलेत. जसे की मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थीवरती 4 ते 5 प्रश्न होते. जर पुढे विचार केला तर समासावरती 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते. उतार्यावरती कंपल्सरी 5 प्रश्न, म्हणी 3 ते 4 आले होते. अलंकारावरती 1 ते 2 प्रश्न होते. वाक्यप्रचारावरती 1 ते 2 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर शुद्ध शब्द आणि वाक्य ओळखा यावरती 3 ते 4 प्रश्न होते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर शुद्ध लेखन यावरती 2 ते 3 प्रश्न होते आणि इतर मराठीच्या टॉपिक वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते आणि व्याकरणावरती जर म्हटलं तर टोटल 5 ते 6 प्रश्न होते. ठीक आहे, अशा प्रकारचं आजचं पहिल्या शिफ्टचं स्वरूप आहे मित्रांनो. पुढे जर विचार केला आपल्याला गणित बुद्धिमत्ता, तर आज जास्त कोणी बोललं नाही की मॅथ वरती प्रश्न आले होते. ठीक आहे, तर एक विद्यार्थी फक्त बोलला, 2 ते 3 प्रश्न गणितावरती आले होते, बाकी सर्व बुद्धिमत्ता होतं. बुद्धिमत्तामध्ये जर विचार केला तर बैठक व्यवस्था होती 2 ते 3 मार्कासाठी, नातेसंबंध 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर जर पुढे विचार केला दिशा आणि कॅलेंडर यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तसं जर म्हटलं तर आपल्याला लॉंग क्वेश्चन जास्त बघण्यासाठी भेटलं होतं कालच्या सारखेच. ठीक आहे, लॉंग क्वेश्चन होते गणित बुद्धिमत्ताचे आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 120 प्रश्न सोडवायचे. किती टायमामध्ये? 90 मिनिटांमध्ये आपल्याला 120 प्रश्न सोडवायचे. हा एक इथं मोठा विद्यार्थ्यांना इथं प्रॉब्लेम येते की त्यांना टाइम पुरत नाही. ठीक आहे, टाइम इथं पुरत नाही तर तुम्ही गेल्या तुम्ही सर्वप्रथम काय सोडवणार? मराठी. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली येणार जीके कडे. जीकेचे प्रश्न वाचतात तुम्हाला उत्तर येतं की नाही ते समजून येतं. इथला मराठीचा आणि जीकेचा टाइम तुम्हाला उरवायचा आहे. त्यासोबत इंग्लिशचं जे येत असेल ते सोडून घ्यायचंय पटकन आणि बाकी सर्व जो टाइम आहे तुम्हाला बुद्धिमत्ताला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात सोपे, परंतु टाइम तुम्हाला पुरत नाही. जास्त टाइम लागल्यामुळे इथे तुम्हाला टाइम पुरत नाही आणि बाकी जर तुम्ही इथेच टाइमपास करत बसला तर पुढील प्रश्न तुमचे राहून जातात. त्यामुळे शेवटी बुद्धिमत्ता ठेवा आणि बाकीचं जे पण आहे ते सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढे जर विचार केला तर हे कॅलेंडर झालं, दिशा झालं, यावरती प्रश्न आले होते. त्यानंतर अक्षरमाला, अंकमाला जी आपली सिरियल नंबर असते ना त्यावरती 7 ते 8 प्रश्न आले होते. त्यानंतर तुलनावरती प्रश्न होता रांगेतील क्रमावरती. त्यानंतर तर्क आणि अनुमान यावरती 3 ते 4 प्रश्न आले होते. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर पुढे जर विचार केला तर सांकेतिक भाषा, लिपी यावरती 2 प्रश्न आले होते. त्यानंतर विचार केला तर पुढे घड्याळ, त्यानंतर समीकरणावरती कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न येत आहेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर विसंगत आणि आपल्याला सहसंबंध जे असतं त्यावरती 2 ते 3 प्रश्न आले होते. या टाईपचं हे बुद्धिमत्ताचं झालं. पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इथे इंग्लिशचं दिलेलं आहे, त्याचंही स्वरूप तसंच होतं. समानार्थी विरुद्धार्थीवरती 4-5 प्रश्न. रिप्लेस, एखादा शब्द रिप्लेस करायचा असतो त्या टाईपचे 2 ते 3 प्रश्न होते. उत्तरावरती 5 प्रश्न होते. आर्टिकल वरती 2 ते 3 प्रश्न होते. वर्ब वरती प्रश्न होते. त्यानंतर आयटम वरती, त्यानंतर पॅराजंबल वरती प्रश्न होते. एरर वरती प्रश्न आला होता. करेक्ट स्पेलिंग ओळखायला प्रश्न आला होता. ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल झाला, फिल इन द ब्लँक झाले. हे जे टॉपिक आहे यावरतीच आज देखील प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते. जीकेचं जर म्हटलं तर करंट अफेअर वरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले गेलेत. मित्रांनो, आजच्या शिफ्टला सुद्धा 12 ते 13 प्रश्न करंट अफेअर वरती आलेले आहेत. त्यानंतर हिस्ट्री झालं, जिओग्राफी आणि ऑलराऊंडर तुम्हाला अशा प्रकारचे बाकीचे जे प्रश्न आहेत ते 15 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते. तर या टाईपचं तुम्हाला स्वरूप होतं मित्रांनो. आज देखील काही जास्त बदल झालेला नाहीये. इथून मागे ज्या 3 शिफ्ट झाल्यात त्याचप्रमाणे आजच्या शिफ्टला सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. जर तुमचा पेपर झालेला असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला जे पण प्रश्न आले असतील ते तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. त्यासोबत मित्रांनो आपण स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी काही नोट्स देखील काढलेले आहेत, त्यांची सुद्धा माहिती देऊन घेतो. तर बघा, स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी आपण हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. इथे जे पण प्रश्न माझ्याकडे येतात ते सर्वप्रथम मी इथे टाकत असतो आणि त्यानंतर बघा इथे तुम्हाला अजून काय भेटणार आहे. मागील टीसीएस पॅटर्ननुसार 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा संच इथे दिलाय. वरती अजून आलं तर अजून टीसीएस पॅटर्ननुसार आता जे लेटेस्ट पेपर झालेत नगरपालिका, पनवेल महानगरपालिका वगैरे, नाही तर आरोग्य विभाग, त्याचे 10-15 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल. अभ्यास करण्यासाठी जर म्हटलं तर अजून टॉपिकनुसार काय महत्त्वाचे पॉईंट इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. संपूर्ण बुद्धिमत्ताचं इथे पीडीएफ आहे. टोटल 50
टॉपिक्स. पुढे जर विचार केला तर अंकगणित जर विचार केला तर एकूण 27 टॉपिक होती आपण अंकगणिताचा अभ्यासक्रम इथं पूर्ण केलेला आहे. पुढे अजून जर म्हटलं तर इथं बघा टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला इंग्लिश ग्रामरचे एकूण 40 टॉपिक आपण यामध्ये पूर्ण केलेत. प्रत्येक विषयाचं 150 ते 200 पेजेसचं सेपरेट हे पीडीएफ असणार आहे. पुढे जर विचार केला तर संपूर्ण मराठी यामध्ये बघण्यासाठी भेटेल. अजून पुढे आलं तर आपल्याला करंट अफेअर आपल्याला बघण्यासाठी भेटेल. संपूर्ण करंट अफेअर डिसेंबर पर्यंतचे तुम्हाला इथं करंट अफेअर बघण्यासाठी भेटेल. 1 ते 1.5 वर्षाचं इथं करंट अफेअर आहे. ठीक आहे. पुढे आलं तर सामान्य ज्ञानासाठी 3 पीडीएफ सेपरेट आहे. अजून आलं तर मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील राज्य उत्पादन शुल्क विभागच्या. त्यानंतर अजून वरती आलं तर तुम्हाला या टेस्ट बघण्यासाठी भेटतील. या टेस्ट तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी चांगले असणार आहे. कोणतीही टेस्ट तुम्ही ओपन करू शकता. यामध्ये 18 टेस्ट आहे, पीडीएफ टेस्ट आणि ऑनलाईन 3-4 टेस्ट आहे. ते सुद्धा तुम्हाला कशा जॉईन करायचे ते सर्व काही सांगितलं जातं. जसे की इथे एक मी टेस्ट ओपन करून तुम्हाला दाखवत आहे. स्वरूप कशा प्रकारचं टेस्टचं स्वरूप असणार आहे. तर बघा अशा प्रकारचं हे टेस्टचं स्वरूप असणार आहे. इथं प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि हे जे 30 प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येक विषयावरती बघण्यासाठी भेटतील. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या चारही विषयांचा समावेश करून हे आपण टेस्ट तयार केल्यात आणि लास्टला तुम्हाला आन्सर की अशा प्रकारची बघण्यासाठी भेटेल. प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न अशा प्रकारची 120 प्रश्नांची आणि 120 गुणांची ही टेस्ट आपल्याला बघण्यासाठी भेटून जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे या तुम्हाला 18 पीडीएफ टेस्ट बघण्यासाठी भेटणार आहे. वेगळ्या फॉर्मॅटमध्ये अजून तुम्हाला 18 टेस्ट बघण्यासाठी भेटणार आहे. 6000 प्लस आपल्याला प्रश्न संच बघण्यासाठी भेटणार आहे जीके साठी. ठीक आहे. हे सर्व काही तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर सर्व स्टडी मटेरियल यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. त्यासाठी आपण काय केलंय, एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलंय. आता जे पण विद्यार्थी जॉईन होतात त्यांना फक्त लिंक दिली जाते. लिंक वरती क्लिक करायचं, प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करायचा आणि त्यानंतर सर्व तिथे जे पीडीएफ आहेत ते तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता, त्याने ऍक्सेस करू शकता, प्रिंट घेऊ शकता, झेरॉक्स मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिली. यामध्ये काय काय भेटणार आहे, मागील 50 ते 60 प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहे. ठीक आहे. टीसीएस पॅटर्न नुसार झालेला 50 ते 60 प्रश्नपत्रिका सोबत तुम्हाला 20 पेक्षा जास्त टेस्ट बघण्यासाठी भेटणार आहे आपल्या स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी. यामध्ये टेस्टचं स्वरूप जर म्हटलं तर 18 पीडीएफ टेस्ट आहे, 3-4 आपल्याला ऑनलाईन टेस्ट बघण्यासाठी भेटतील, जेणेकरून परीक्षेचं स्वरूप सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत तुम्हाला 4 विषयांचे स्टडी मटेरियल मिळणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, जे आपल्याला 4 विषय त्यांचं सर्व स्टडी मटेरियल टॉपिक नुसार तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. आणि यासोबत मागील तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीच्या ज्या ओरिजिनल मागील प्रश्नपत्रिका आहे ते तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका यामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर हे सर्व कुठे भेटणार आहे तुम्हाला, आपल्या त्या टेलिग्राम वरती. त्याची पेमेंट आपल्याला फी आता किती लागणार आहे, आधी आपण 189 रुपीज ठेवली होती. यामध्ये तुम्हाला 4 विषयांचे स्टडी मटेरियल, टेस्ट प्लस मागील प्रश्नपत्रिका हे सर्व काही यामध्ये उपलब्ध करून देत होतो. परंतु आता तुम्हाला ऑफर मध्ये फक्त 129 मध्ये तुम्हाला हे सर्व काही उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. पेमेंट आता किती ठेवलंय, फक्त 129. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर काय करायचं, 91 39 64 31 99 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व काही पीडीएफ या ज्या टेस्ट आहे टेलिग्रामची लिंक भेटेल, त्याला फक्त जॉईन व्हायचं आणि तिथे सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे. हा एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही सर्च करत बसू नका, येणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही लिंक वरती क्लिक करून जॉईन होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं ऍक्सेस भेटणार नाही. त्यासाठी लिंक मिळवण्यासाठी पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आजच्या पहिल्या शिफ्टचं स्वरूप. हे जे तुम्हाला दाखवलंय हे स्वरूप आजच होतं. तर यामध्ये तुम्हाला जे पण प्रश्न आलेले असतील तुम्हाला या नंबरवरती पाठवायचे, जेणेकरून आपण स्पेशल एक जीके वरती सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासोबत आपण बघणार आहोत. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.